नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी.कॉम भाग 3 सेमिस्टर 6 आधुनिक व्यवस्थापन पद्धती युनिट 3 इव्हेंट अँड परफॉर्मन्स मॅनेजमेंट घटना आणि कामगिरी व्यवस्थापन आपण अभ्यास करतोय. यामध्ये परफॉर्मन्स मॅनेजमेंट कामगिरी व्यवस्थापन या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. कामगिरी व्यवस्थापनाचा आपण जितका अंकीय आणि परिणाम मोजण्यायोग्य विचार करतो तितकाच संदर्भ सामाजिक विज्ञान आणि वस्तू उत्पादनाचे डिझाईन करण्यासाठी व विकसित करण्यासाठी होतो, असं स्टीवन सायनाफस्की यांनी म्हटलेलं आहे. कामगिरी व्यवस्थापनाची संकल्पना आपण आज लक्षात घेणार आहोत. कर्मचारी विकास ही कामगिरी व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. कामगिरी व्यवस्थापनामध्ये काय अपेक्षित आहे आपल्याला, तर कर्मचाऱ्यांचा विकास. सध्याच्या स्पर्धायुक्त परिस्थितीमध्ये व्यवसायाला चांगले कर्मचारी यशस्वी करू शकतात, व्यवसाय टिकवू शकतात, व्यवसायाला स्थिरता प्राप्त करून देऊ शकतात, व्यवसाय विकसित करू शकतात, कामगिरीमध्ये उत्कृष्ट प्राप्त करून देऊ शकतात. हे सर्व कर्मचारीच करू शकतात. मानवी संसाधन व्यवस्थापनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात कामगिरी व्यवस्थापन खूपच मोठ्या प्रमाणावरती मदत आणि सहकार्य करतं. कार्यक्षमता व्यवस्थापनात लक्ष्य हे सातत्यानं प्रभावी आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण केली जातात. कार्यक्षम कार्यप्रदर्शन व्यवस्थापन हे व्यवसायाच्या कामगिरी विभागाकडे उत्पादन किंवा सेवा तयार करण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करीत असतं. उत्कृष्ट गुणवत्ता आणि गुणवत्ता कामगिरीसाठी संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन कार्यक्रमाला आपल्याला महत्त्व प्राप्त झाल्यानंतर 1980च्या दशकात सुरुवातीला कामगिरी व्यवस्थापन या शब्दाला लोकप्रियता मिळाली. नोकरीचे डिझाईन, नेतृत्व विकास, प्रशिक्षण, बक्षीस प्रणालीसारख्या साधनांना पारंपरिक कार्यप्रदर्शन मूल्यांकन प्रक्रियेसह नवीन सर्वसमावेशक आणि विस्तृत चौकटीत समान चालना मिळाली. कामगिरी व्यवस्थापन ही एक सतत चालणारी संदेशवहन प्रक्रिया आहे, जी वर्षभर पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये चालत असते. जे सुपरवायझर आणि आपले कर्मचारी असतात त्यांच्यामध्ये सातत्याने ही चालत असते. ही प्रक्रिया फारच चक्रीय आणि निसर्गाशी निगडीत असते. कामगिरी व्यवस्थापन ही अशी प्रणाली किंवा प्रक्रिया पद्धती तयार करीत आहे ज्यात सतत व्यक्ती आणि कार्यक्षमता व्यवस्थापित करतात आणि ज्या व्यक्ती आणि कार्यसंघ, कार्य एकक आणि परिणामी संपूर्ण संस्थेची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढवतात. कामगिरी व्यवस्थापन म्हणजे कामगिरीचं व्यवस्थापन करणे. कामगिरी व्यवस्थापन हे मुख्य कार्यप्रदर्शन निर्देशकाची आकडेवारी दर्शवण्यास मदत करते. जेणेकरून कर्मचारी व्यवसायाचे उद्दिष्ट आणि कार्यरचनेशी संबंधित वैयक्तिक आणि प्रकल्पातील कामगिरीचा मागोवा घेऊ शकतात. काही कंपन्या त्यांच्या कामगिरी व्यवस्थापन प्रणालीसह स्थापित पद्धती वापरतात. उदाहरणार्थ संतुलित स्कोर कार्ड, सिक्स सिग्मा वगैरे. कामगिरी व्यवस्थापन चांगल्या कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाचे असते. कामगिरी व्यवस्थापनाची तत्त्वे लागू करण्यासाठी अपेक्षांचं स्पष्टीकरण, कार्यप्रदर्शन, अभिप्राय देखील महत्त्वाचे असतात. कामगिरी व्यवस्थापनाचं उद्दिष्ट अशी संस्कृती स्थापन करणं की ज्यात व्यवसाय प्रक्रियेचा सतत सुधारण्यासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या कौशल्याच्या आणि योगदानाची जबाबदारी व्यक्ती आणि गट देतात. कामगिरी व्यवस्थापन प्रणालीचा उपयोग एकात्मिक प्रक्रिया म्हणून सुद्धा केला जाऊ शकतो, जो व्यवसायाच्या उद्दिष्टासह मानवी संसाधन व्यवस्थापन विविध कार्यांना कार्यान्वित करतात. प्रभावी कामगिरी व्यवस्थापन हे आश्चर्यकारकपणे अवघड आहे, परंतु संघटनेचे अस्तित्व आणि समृद्धी सुद्धा कठीणच आहे. या यशस्वी यशाच्या घटकांना पद्धतशीरपणे संबंधित केल्यास
सुसंगता आणि यश सुनिश्चित होईल. कोणत्याही व्यवसायामध्ये उत्पादक अनुत्पादक वर्तन ठरवण्यासाठी कर्मचारी संघटनेचे पॅरामीटर्स समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ही जी पॅरामीटर्स असतात नैसर्गिकरित्या त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्या वर्तनाचं मूल्यांकन करण्यासाठी मार्गदर्शन करते. समान सांस्कृतिक समुदायाच्या सदस्यामध्ये त्यांचे सामायिक अनुभव आणि बोलण्यामुळे पॅरामीटर्स समान असू शकतात. एखाद्या व्यवसायाची संदेशवहन संस्कृती ही त्या व्यवसायाच्या कार्यक्षमतेची व्याख्या कशी ठरवतात हे एक प्रमुख निर्धारक आहे. कामगिरी व्यवस्थापनामध्ये लोकांना त्यांचे कार्य करण्याची क्षमता पूर्ण करणे तसेच लक्ष्य व मानकांची मर्यादा ओलांडणे शक्य होते. यशस्वी कामगिरी व्यवस्थापनासाठी व्यवसाय प्रक्रियेच्या सतत सुधारणेसाठी एकत्रित आणि वैयक्तिक जबाबदारीची संस्कृती निर्माण करणे आवश्यक असते आणि वैयक्तिक कौशल्य आणि योगदानासह प्रोत्साहित करणे आणि त्याचे पालनपोषण करणे देखील महत्त्वाचे आणि आवश्यक असते. कामगिरी व्यवस्थापनाचा अर्थ आणि महत्त्व व्याख्या. कामगिरी व्यवस्थापन ही एक पद्धतशीर प्रक्रिया असून त्याद्वारे व्यवसायाच्या चौकटीत असलेल्या व्यक्तींची कार्यक्षमता सुधारित करून व्यवसायाची एकूण कामगिरी सुधारली जाऊ शकते. म्हणजे एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये व्यवसायाची कार्यचौकट तयार करून व्यक्तींची कार्यक्षमता सुधारण्यासाठी त्यांची जी कामगिरी आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. अपेक्षांशी संवाद साधून आवश्यकतेच्या कार्यक्षमतेच्या चौकटीत भूमिका निश्चित करणे आणि संपादन करण्यायोग्य बेंचमार्किंग स्थापित करून उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देणे हा एक साधन आहे. कामगिरी व्यवस्थापन एक फ्रेमवर्क आहे जे कामगिरीच्या सुधारणेसाठी संधी ओळखते, जसे की मानके आणि निर्देशक. कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया ही एखाद्या कामगारांची नवीन पदावर नियुक्ती होण्यापासून सुरू होते आणि जेव्हा तो व्यवसाय सोडतो तेव्हाच ती संपते. कामगिरी व्यवस्थापन हे चांगले परिणाम देण्यासाठी कामावर असलेल्या लोकांची देखरेख, विकास आणि प्रेरणा देते. कामगिरी व्यवस्थापन हे सुनिश्चित करते की कर्मचाऱ्यांना त्यांच्या महत्त्वाच्या कामकाजाबद्दल माहिती आहे, अपेक्षित कामगिरीच्या पातळीची जाणीव आहे, त्यांच्या कामगिरीबद्दल सतत अभिप्राय मिळवा, प्रशिक्षण आणि विकासासाठी संधी मिळाल्या पाहिजेत, त्यांच्या कामगिरीवर रेटिंग मिळवा आणि त्यानुसार बक्षीस मिळवा. व्याख्या आपण लक्षात घेऊया. कामगिरी व्यवस्थापन म्हणजे मानवी संशोधनाचा अधिकाधिक चांगल्या प्रकारे उपयोग करणे जेणेकरून लक्ष्य अत्यंत प्रभावी आणि कार्यक्षमपणे साध्य करता येणे होय. कामगिरी व्यवस्थापन म्हणजे क्षमता व वचनबद्ध असणाऱ्या व्यक्तींचा विकास होय, जे व्यवसायाला त्यांच्या कर्तृत्वाचे समर्थन व प्रोत्साहन देतात आणि सामूहिक अर्थपूर्ण उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी कार्य करतात. कामगिरी व्यवस्थापन म्हणजे अशी प्रक्रिया होय की ज्यामध्ये व्यवसायातील कार्यबलाची कार्यक्षमता सतत ओळखणे, उपायाने विकसित करणे होय. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीची कार्यक्षमता आणि उद्दिष्टे ही व्यवसायाच्या उद्दिष्टासाठी जोडलेली असतात. कामगिरी व्यवस्थापन म्हणजे व्यवसायाच्या धोरणात्मक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांमधील सतत चालणारी संदेशवहन प्रक्रिया होय. या प्रक्रियेमध्ये अपेक्षांचे स्पष्टीकरण, उद्दिष्टे ओळखणे, ठरविणे, अभिप्राय प्रदान करणे आणि निकालांचे पुनरावलोकन करणे इत्यादींचा समावेश होतो. कामगिरी व्यवस्थापन म्हणजे व्यवसायाचे प्रमुख निर्देशक मोजण्यासाठी, सुधारित करण्यासाठी, देखरेखीसाठी आणि टिकवण्यासाठी साधनांचा आणि पद्धतींचा वापर होय. विद्यार्थी मित्रांनो, कामगिरी व्यवस्थापन हे मानवी संसाधन व्यवस्थापनाचं अधिक व्यापक आणि गुंतागुंतीचं कार्य आहे. त्यामध्ये संयुक्त लक्ष्य ठरवणे, टार्गेट, सतत प्रगती मोजमाप करणे, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन, सतत संदेशवहन, कंटिन्युअस कम्युनिकेशन, सुधारित कामगिरीबद्दल अभिप्राय म्हणजे जे काही इम्प्रूव्ड परफॉर्मन्स आहे त्याच्याबद्दलचा फीडबॅक,
फॉलोअप आणि ट्रेनिंग, कर्मचारी विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी करायची आहे आणि फायद्यांची कृती यासारख्या कार्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला कामगिरी व्यवस्थापन म्हणजे हे काही कळत नाही. तर ते काय आहे, तर एक कॉमन टार्गेट ठरवणं, कंटिन्युअस परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करणं, कंटिन्युअस कम्युनिकेशन करणं, जर इम्प्रूव्ड परफॉर्मन्स आहे त्याच्याबद्दलचा फीडबॅक घेणं, ट्रेनिंग देणं, डेव्हलपमेंट करणं कर्मचाऱ्यांची, त्यांना वेगवेगळ्या संधी देऊन, आणि त्यांना जे तुम्ही कार्यक्रम प्रोग्राम ठरवून दिले आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन करून घेणं, हे कामगिरी व्यवस्थापनामध्ये अभिप्रेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. खरं म्हणजे कामगिरी व्यवस्थापन हा एक आपण यावर्षीपासून नवीन सिलेबस घातलेला विषय आहे. म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो मोजायचा आहे. कामगिरीचं मोजमाप याच्यामध्ये अपेक्षित आहे की जेणेकरून तुम्ही जे टार्गेट ठरवलेलं आहे ते अत्यंत इफेक्टिव्ह आणि इफिशियंटली आपल्याला पूर्ण करता येईल, हे त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट आहे. तर कामगिरी व्यवस्थापनाचा प्रणालीचा उपयोगच हा आपला इंटिग्रेटेड प्रोसेस म्हणून केला जाऊ शकतो. आणि जी काही आपली ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्याला ही पूरक असणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये हे कामगिरीचं व्यवस्थापन होताना दिसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उत्कृष्ट गुणवत्ता आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी ज्या वेळेला टोटल क्वालिटी मॅनेजमेंटच्या कार्यक्रमांना महत्त्व देत असतो त्याच दरम्यान ह्या कामगिरी व्यवस्थापनाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. आपण जे त्याचे कर्मचारी संघटनेचे पॅरामीटर्स आहेत ते समजून घेण्याचा या अनुषंगाने प्रयत्न करणं आवश्यक आहे.